नमस्कार, मी प्रियांका लोहार. क्षणवार्तामध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. आगामी विधानसभा निवडणुकाच्या आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार तारिक अनवर यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी तारिक अनवर यांनी येत्या निवडणुकांमधील पक्षाची भूमिका व काँग्रेसच्या प्रचारातील ठळक मुद्दे काय असणार आहेत हे स्पष्ट केलं. दरम्यान भाजप सरकार केवळ विकासाचं गाजरच दाखवत आहे आणि विकासाच्या राजकारणाच्या मुखवट्यामागे जातीयवादाच्या राजकारणाचा मुखवटा घालत असल्याचं सांगितलं. काँग्रेस पक्षाची प्रचाराची भूमिका स्पष्ट करताना तारिक अनवर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आणि त्याचबरोबर मोदी सरकारनं केवळ आश्वासनं देऊन न केलेला विकास कामांचाही पाडा वाचून दाखवला. पाहुयात तारिक अनवर यांनी पत्रकारांशी केलेला वार्तालाप. कैबिनेट सेक्रेटरी जो भी है वो एक्सटेंशन पर है. अभी जो एग्रीकल्चर कॉस्ट एंड प्राइस कमीशन होता है सपोर्ट प्राइस के लिए, उसके भी कमिश्नर अभी तक अपॉइंट नहीं हुए, टेम्प्रोरी वेट कर रहे हैं. एयर इंडिया हेडलेस है. उसके बाद जो नई विश्वविद्यालय सेंट्रल यूनिवर्सिटीज बनी है उसके 9-12 हमारे सेंट्रल यूनिवर्सिटीज है, जिसमें से 9 यूनिवर्सिटीज के अभी वाइस चांसलर नहीं बनाए गए. उसी तरह से कोल इंडिया के सीएमडी नहीं बनाए गए, जबकि कोल को बहुत ही प्राथमिकता दी सरकार ने. उसके बाद जो चीफ इकोनॉमिक एडवाइजर अभी तक नहीं बनाए गए. और इसी तरह से जो क्रिटिकल जो पीएसयू हैं उसमें से 10 ऐसे पीएसयू जिसके अभी तक चेयरमैन नहीं बनाए गए. तो मेरे कहने का मतलब ये सब थोड़ा सा आपको एग्जांपल दे रहा हूँ कि अभी ये स्थिति हमारे सरकार की है. उसी तरह कई चीज़ों में हम लोगों ने अभी तक हमारी सरकार ने निर्णय नहीं लिया है. स्किल डेवलपमेंट पर बहुत जोर था प्रधानमंत्री जी का, जिन्होंने कहा था कि स्किल डेवलपमेंट बहुत ज़रूरी है. अपने भाषण में उन्होंने 15 अगस्त को ये बात दोहराई थी. उसको अभी तक ये तय नहीं हुआ कि स्किल डेवलपमेंट किस मिनिस्ट्री में होगा और उसके लिए क्या उसकी रूपरेखा हो. नेशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर अथॉरिटी नहीं बनाई गई अभी तक. नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी नहीं बनाई गई. प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजना, जिस पर बहुत हमारे प्रधानमंत्री जी ने कहा था, वो भी अभी तक उस दिशा में कोई कदम नहीं उठाया गया है. जो 24 आवर कृषि चैनल बनाने की बात कही गई थी, उस पर भी कोई कदम अभी तक नहीं उठाया गया. लेबर रिफॉर्म पर नई बात हो रही है. कहने का मेरा अर्थ है कि यह सब बहुत महत्वपूर्ण है देश के विकास के लिए, क्योंकि हमारे प्रधानमंत्री जी ने विकास को एक बहुत बड़ा मुद्दा बनाया. लेकिन अब ऐसा लग रहा है कि उनको भी इस बात का एहसास हो रहा है कि ये इतना आसान नहीं है. एक तो तमाम चीज़ें सेंट्रलाइज हो गई. आज कोई भी छोटा से छोटा फैसला भी प्रधानमंत्री के बिना नहीं होता है. तो ये जो एक नई प्रथा शुरू हुई है, ये बहुत ही चिंता का विषय है. यहाँ तक कि जो हमारे मंत्री हैं वो अपने निजी सचिव भी बाहर नहीं कर सकते, अपने पर्सनल स्टाफ भी बाहर नहीं कर सकते. उसके लिए भी प्रधानमंत्री कार्यालय की स्वीकृति लेनी पड़ती है. तो इस तरह से पावर सेंट्रलाइजेशन जो हो रहा है, अभी तो नहीं उसका हम लोग महसूस कर रहे हैं, लेकिन आने वाले समय में हम लोग जरूर इस बात को, देश को इस बात का एहसास होगा कि हम गलत दिशा में जाए. तो मैंने ये बात इसलिए आपको संक्षेप में कही है कि जो डायरेक्शन है इस मोदी सरकार का, वो संतोषजनक नहीं. और इसीलिए आप देख रहे हैं कि अब वैसे मुद्दे उठाए जा रहे हैं जो नॉन इशू है. लव जिहाद का इशू उठाया जा रहा है, कहीं और कॉम्युनल जो
इश्यूज है उनको उठाए जा रहे हैं। यानी लोगों का ध्यान डेवलपमेंट एस्पेक्ट से हटाकर भावनात्मक एस्पेक्ट की तरफ ले जाने की कोशिश हो रही है। इस उपचुनाव में भी और इसके बाद जो आने वाले चुनाव हैं उन सब में मुख्य मुद्दा जो है वो पोलराइजेशन का है, कॉमनल पोलराइजेशन का। कोशिश फिर वही है जिस तरह लोकसभा के चुनाव में मुजफ्फरनगर से जो घटना हुई उसके बाद से जो पोलराइजेशन का प्रोसेस शुरू हुआ वो आज भी कंटिन्यू है। अभी हमारे गृह मंत्री जी ने कहा कि लव जिहाद क्या है मुझे नहीं मालूम। उनको पूछना चाहिए, अपने सांसद से पूछना चाहिए जिनको उन्होंने उत्तर प्रदेश के चुनाव का प्रभारी बनाया है, तो उन्होंने इसको कैसे इशू बनाया उनकी जानकारी में नहीं है, उनको इसका पता नहीं है। देश के गृह मंत्री हैं, कल तक वो भाजपा के अध्यक्ष थे। और यह भी मानना कि प्रधानमंत्री जी को इसकी जानकारी नहीं, एक एक घटना की उनको जानकारी मिलती है, उनके मंत्री क्या करते हैं, कहाँ जाते हैं, कौन सा कपड़ा पहनते हैं, कौन सा खाना खाते हैं, कौन से होटल में जाते हैं, सबकी जानकारी वो रख रहे हैं। लेकिन उनको इस बात की जानकारी नहीं है कि देश में उनके जो अनुयायी हैं वो किस तरह का माहौल बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं। कॉमनल हार्मोनी हमारे लिए, इस देश के लिए बहुत आवश्यक है, क्योंकि हमारे देश की जो बनावट है वो इस प्रकार की है कि यहाँ अगर हम लोग आपस में मिलकर नहीं रहेंगे, एक दूसरे पर विश्वास नहीं करेंगे, तो इस देश की जो आर्थिक विकास हो या किसी तरह का उन्नति की बात हम करते हैं वो संभव नहीं है। सबसे पहले किसी भी समाज के लिए, किसी भी देश के लिए अगर उसका विकास होना है तो उसके लिए आपस में हार्मोनी होना जरूरी है, आपस में एक सहमति होना जरूरी है। तो आप किस तरफ देश को ले जाना चाहते हैं? अगर प्रधानमंत्री जिस तरह से इन तमाम इश्यूज पर खामोश है, वो इस बात का संकेत है कि उनकी सहमति है। जो लोग आज, चाहे वो योगी आदित्यनाथ जी हो या अमित शाह जी हो, और ऐसे जितने लोग हैं, अमित शाह जी को उनको इनाम दिया गया क्योंकि मुजफ्फरनगर और यूपी के प्रभारी होने की हैसियत से जो उन्होंने कारनामा दिखाया उसके लिए उनको राष्ट्रीय अध्यक्ष बनाया गया। उसी तरह से जितने भी ऐसे लोग हैं, आप देखिए उन तमाम लोगों को पीठ थपथपाने का काम प्रधानमंत्री ने। तो ये इस बात का संकेत है कि उनको भी इस बात पर विश्वास नहीं है कि हम जो विकास का मुद्दा लेकर चल रहे हैं उस पर लोग हम पर विश्वास करेंगे या हमको समर्थन देंगे। इसलिए कॉमनल कार्ड खेलने की कोशिश आज भी उनकी जारी है। फिर से वो भारतीय जनता पार्टी, जो बीच में ऐसा महसूस होता था चुनाव के समय कि शायद वो विकास के रास्ते को अपनाएंगे और विकास ही उनका मुद्दा होगा, वो फिर एक बार स्क्वायर वन पर आ गए और आने वाले चुनाव में उनके सामने कॉमनल पोलराइजेशन ही सबसे महत्वपूर्ण। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता।
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. डॉक्टर प्रतिमा इंगोले लिखित आक्रोश अन्नदात्याचा या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेत करण्यात आलं. डॉक्टर प्रतिमा इंगोले लिखित आक्रोश अन्नदात्याच्या या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ कृषीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेत झालं. यावेळी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे डॉक्टर विवेक सावंत हेही उपस्थित होते. मी सुद्धा आता माझ्या गावाकडील शेतीत लक्ष देत असल्याचे नमूद करून ते पुढे म्हणाले की माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि वयवर्ष 45 ते 50 असलेल्यांचे पुढे काय होणार असा ज्यावेळी विषय येतो तेव्हा त्या शेतकऱ्यांशी शेतीशी जोडून मार्केटिंग, ई कॉमर्सची जोड देण्याची गरज आहे. रासायनिक शेतीचा अतिरेक झाला आहे. ह्या परिस्थितीत पारंपरिक शेती करण्यास प्राधान्य देऊन ती मातृप्रधान शेती करावी लागेल, कारण व्यसनाधीनतेमध्ये पुरुषांचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉक्टर मुळीक म्हणाले, भारतात 12 कोटी शेतकरी आहेत. त्यामध्ये काही पूर्णवेळ तर काही अर्धवेळ आहेत, परंतु ते ठरवण्याची गरज असून शेती करणे हे अत्यंत अडचणीचं आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी घटनेत तरतुदी करायला हव्यात. त्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित भाव अर्थातच इरमा योजना कायद्याने राबवायला हवी. महासंगणक तयार करणे हे एक वेळ सोपे आहे, परंतु शेती करणं अवघड आहे. त्यामुळे भविष्याची गरज लक्षात घेऊन देशातील कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उन्नत भारत अभियान राबवण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी दिली. शहरात डेंगीचे रुग्ण वाढत असताना आरोग्य खात्याचे अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेऊन शांत बसले आहेत. यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्यामुळे कुणाल कुमार यांना घेराव घालून निदर्शनं करण्यात आली. शहरात डेंगीच्या पेशंटची संख्या वाढत असताना झोपेचे सोंग घेऊन याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना घेराव घालण्यात आला, तर प्रभारी आरोग्य प्रमुख डॉक्टर ST परदेशी यांच्या कार्यालयात औषध फवारणी करून आंदोलकांनी त्यांना पळवून लावले. गेल्या 9 महिन्यात डेंगीची साथ शहरात वाढत असून डेंगीच्या पेशंटने 2000चा टप्पा ओलांडला आहे. डेंगीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा सेनेच्या वतीने धिक्कार करण्यात आला. आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहर प्रमुख अजय भोसले, श्याम देशपांडे, गटनेते अशोक हरणावळकर, नगरसेवक प्रशांत बधे, अशोक मोकाटे, भरत चौधरी, नगरसेविका संगीता ठोसर, गजानन थरपुडे, विलास धनकवडे यांनी सहभाग घेतला होता. महापौर झोपले, अधिकारी झोपले, डेंगीच्या पेशंटला यमलोकवारी, प्रशासन सुस्त, सत्ताधारी मस्त, डेंगीचे पेशंट त्रस्त अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी पालिकेचा परिसर दणाणून सोडला. स्ट्रेचरवर शिवसैनिकांना झोपवून आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. डेंग्यूची साथ प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगाने पसरते आणि पुण्याच्या बाहेरचे सुद्धा रुग्ण त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने जी तातडीने पावलं उचलायला पाहिजेत, आपत्कालीन व्यवस्था आपण म्हणतो, ती व्यवस्था पूर्णपणे निष्प्रभ झालेली आहे. पुण्याला नवीन आयुक्त आलेत, आयुक्त तरी काय करतायत माहिती नाही. आरोग्य प्रमुखाचा तर खेळखंडोबा पुणे महानगरपालिकेचा झाला. संपूर्ण पुण्यामध्ये डेंगीचे जे डास असतात त्यांनी थैमान मांडले आणि ठिकठिकाणी कुठेतरी एखाद्या ठिकाणी कोणत्या तरी माननीयाने नगरसेवकाने सांगितलं की धुराची फवारणी होते, अन्य ठिकाणी कुठे धुराची फवारणी होत नाही, काय नाही. सर्वसामान्य नागरिक आत्ता ह्या डेंग्यूच्या भीतीने मुळातच ओरिजिनल अर्धा मेला आत्ता आहे. प्रचंड रुग्णालयामध्ये गर्दी डेंग्यूच्या आत्ता रुग्णांची वाढलेली आहे आणि याच्यामध्ये पुणे शहरामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची पण संख्या वेगात वाढते. तर याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तातडीने आत्ता नगरपालिकेने युद्ध पातळीवर ठिकाणी अशी छोटी छोटी डबकी आहेत की उदाहरणार्थ मी कोथरूड मतदारसंघामध्ये देतो, 170 डबकी आढळून आलेली आहेत. हडपसर मतदारसंघामध्ये 170 डबकी आढळून आलेले आहेत. कॅन्टोन्मेंटमध्ये 130 डबके असे आढळून आले.
शहराच्या वेगळ्या वेगळ्या भागामध्ये 150, 200, 300 म्हणजे ही सर्वेमध्ये आढळून आलेली आहेत. प्रत्यक्षात ती हजारोच्या पटीने असतील डबके आणि त्याच्यामध्ये डासांची जी उत्पत्ती निर्मिती होते आणि त्याच्यामध्ये तो वेगाने आता आजार पुण्यामध्ये पसरतोय. तो आजार पसरत असताना प्रशासनाकडनं मात्र काही कारवाई होत नाही. हे प्रश्न सुटणार नाही. युद्ध पातळीने रस्त्यावर येऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे. त्याच्यामध्ये जे नागरिक पडले त्या नागरिकांना महानगरपालिकेने आपत्कालीन व्यवस्था म्हणून आर्थिक मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याचबरोबर आता जे डेंग्यूचे रुग्ण पुण्यामध्ये असतील त्या रुग्णांवर सुद्धा महानगरपालिकेने खाजगी असो अथवा महानगरपालिकेचा असो नाहीतर सरकारी रुग्णालय असो त्या ठिकाणी सर्व ते उपचार मोफत झाले पाहिजेत अशी आमची शिवसेनेची मागणी आहे. गिरीश भदाने यांची निर्मिती असलेला नटी 19 सप्टेंबर 2014 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आजवर वेगवेगळ्या विषयांवरील वैविध्यपूर्ण आशयधन सिनेमे देणाऱ्या सौ नीता सुरेश देवकर सिनेमाच्या सादरकर्त्या आहेत. दिग्दर्शक योगेश रमेश जाधव यांनी नटीचं दिग्दर्शन केलं आहे. लांबून एखाद्या मृगशाळाप्रमाणे भासणारी चंदेरी दुनिया नेमकी कशी आहे, इथे वावरणाऱ्या कलाकारांची जीवनशैली कशी असते, इथे येणाऱ्या प्रत्येकालाच ही इंडस्ट्री स्वीकारते का, इथे येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न साकार होतं का, आणि याहीपेक्षा नायिका बनू पाहणाऱ्या सर्वसामान्य मुलीचं इथे आल्यावर काय होतं, तिला कशा प्रकारे तडजोड करावी लागते याचं चित्रण नटी या सिनेमात पाहायला मिळणार आहे. करत्या बाईनं संसार करावं, आई बहीण बायको व्हावं, नटी नाही. जेव्हा मोठी नटी प्रवास कोल्हापूरकरांना बाप पण चॅलेंज करतो की जेव्हा तू परत देशील ना तुम्ही पण तुझं तोंड बघत ना तुम्हाला शेवटचा दिवस आपला आयुष्यात तिची तडकाबडकी मुंबईला निघून येते. त्याच्यानंतर सगळा प्रवास आहे तिचा आणि मग मात्र जेव्हा एक डाऊनफॉल सुरू होतो आणि वय उतरल्यानंतर जेव्हा कोणी काम देईन असं होतं तेव्हा आता याच्यात आपल्याला परत यायचं इश्काची राहत, पण त्याच्यात तुम्ही एंट्री घ्या चटक मटकच्या ह्याच्यात आणि मग तुम्ही एकदा या तिकडे चटक मटक असं. आता इश्काची रात आली बयात भूतान झालं सुरू. मी आत्ताच नटी पिक्चरचं गाणं गायलं. मी नीट गायले. आता हिट करणं हे फक्त प्रेक्षकांच्या हातात आहे. या पिक्चरचे निर्माता गिरीश बदाने आणि नीता देवकर आणि दिग्दर्शक योगेश जाधव साहेब यांचं आता कॉम्बिनेशन ज्या वेळेला होईल त्यावेळेला गाणं तर उठणारच आहे, पण पिक्चरही उठणार असं मला वाटतं, कारण ही रती महारथी माणसं एकत्र आलेली आहेत. जैसे मैंने ये गानी सुनी है और जिस तरह का मैंने गाना गाया है, इस गाने को, इस फिल्म को आप पूरा सपोर्ट दें और इस फिल्म को देखें, इसका म्यूजिक सुने और उसका मजा उठाएं. फिल्मसाठी ते हिरोचं गाणं आहे. अच्छा, असं का? त्याचा मागची गंमत ती आहे. त्यामुळे सिच्युएशन काय नेमकी? पूर्ण रोमॅन्टिक सिच्युएशन आहे. हुरहुर ही दोन मनाची वाढते आज का, हळव्या या गोड क्षणांचा
मनाची वाढते आजकाल हळव्या या गोड क्षणांचा भास तो खेळ हा नव्या या क्षणांचा नवा सोबती कधी भास हा कधी हात हाती प्रीतीचा बंध हा. थँक्यू प्रोड्युसर्स मिसेस देवकर आणि मिस्टर बदाणी. खूप छान वाटतंय. आय होप जसं आम्ही एन्जॉय केलं गाताना तसं तुम्हाला पण खूप मजा येणार ऐकताना. मराठी प्रेक्षकांना माझ्या गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. मला नटी व्हायचंय, प्रमुख नटी. स्वतःच्या मनाच्या शरीराच्या गाभाऱ्यात समोरच्या पात्राला परमेश्वर मानून त्याच्या अस्तित्वाची पूजा करते ती नटी. केवळ समाजामध्ये प्रेक्षकांमध्ये खळबळ माजवण्यासाठी अंगभर नेसलेले कपडे सोडणाऱ्या अभिनेत्रींचं आयुष्य फार नसतं रेषा. तुला या मायानगरी फिल्मी दुनियेत वावरायचं असेल तर आंतरबाह्य बदलाव करावा लागेल. काय म्हणता तुम्ही त्याला? वर्जिनिटी. माझ्या वर्जिनिटीची खूप मोठी किंमत मोजली मी. खरंच तुम्हाला एवढंच माहिती आहे की माझ्यामुळे जर तुम्हाला इलेक्शनचं तिकीट मिळू शकतं तर मी स्वतःसाठी एक 10%चं घर नाही मिळवू शकत. राजाश्रय मिळवलं म्हणजे नेते आम्ही, राजकारण तुम्हाला समजलं पाहिजे. वा जवर का झाड हिरवगार तवर वर बडणारे बोकड. Let's rock. Let's rock. Let's rock. Let's rock. उंच जाणे
याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या ताज्या घडामोडींसह. नमस्कार.